नमस्कार, मी आहे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव गोडे हे जे गाव आहे त्या गावामध्ये आणि मला पुण्यावरून एका ग्राहकाने एका दुधाच्या पिशवीचा फोटो पाठवला। त्यांचं असं म्हणणं होतं की हे गेल्या 8 दिवसापासून आम्ही हे दूध घेत होतो, परंतु आता वेगळंच दूध येतं आहे। तर ही नक्की काय भानगड आहे? आम्ही त्या ओनरला विचारतोय। सागर काहीतरी आहेर म्हणून तो ओनर आहे कर्वेनगरचा। त्याला विचारत होतो, उडीची उत्तर देतात तुम्ही जुन्नरचे आहेत, आम्ही तुमच्या बातम्या पाहतोय मंचरच्या आंबेगावच्या, तर तुम्ही ही जरा चौकशी करा। तर मी त्यांना म्हटलो का ह्या जी काय दूध पिशवी आहे तिचा तुम्ही मला फोटो पाठवा। तर त्यांनी मला असा फोटो पाठवलेला आहे। त्याच्यावर नेक्टर फार्म A2 गिर काऊ मिल्क असं लिहिलेलं आपल्याला दिसतं आणि हे 85 ते 90 रुपयाला आहे लिटर असं आहे। तर मग मी त्यांना म्हटलो का पाठीमागं काय पत्ता आहे त्याचाही मला फोटो पाठवा। तर त्यांनी हे बघा असा फोटो पाठवला आहे। मार्केटेड बाय नेक्टर फार्म कर्वेनगर पुणे, FSSI नंबर देखील आहे आणि पॅक्ड अँड मॅन्युफॅक्चर बाय यशोदा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, सर्वे नंबर 1, पिंपळगाव तर्फे घोडा, तालुका आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र 410 516 असा हा सगळा पत्ता आहे। आणि त्या व्यक्तीचा सागर काहीतरी मी माहिती घेतली, सागर आहेर नाव आहे त्याचं। तर त्याचा नंबर आहे हा नंबरवर देखील दिलेला आहे। तर आता मी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे गावामध्ये मी अनेक गावकऱ्यांना विचारलं की यशोदा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट म्हणून काय डेअरी वगैरे काय आहे का? तर इथल्या जवळपास सर्वच गावकऱ्यांनी सांगितलं का आमच्या गावात कोणती डेअरीच नाही आहे। तर मग समजून घ्या A2च्या नावाखाली किती मोठा हा फ्रॉड या ठिकाणी सुरू आहे। तर मग मी ज्यावेळेस अधिक माहिती घेतली का आम्ही एका व्यक्तीला फोन केला, त्या याच्या पॅकेटवर जे नाव दिसते त्यांना फोनही केला की बाबा काय भानगड आहे। तर त्यांनी सांगितलं, ग्राहक म्हणून फोन केला, ते म्हणले की आमची याच्यामध्ये मांजरवाडीला तो गोठा आहे गिरगायांचा आणि पिंपळगाव गोड्यामध्ये आम्ही पॅकिंग करतो। मग त्याला जास्त विचारणा केल्याच्या नंतर त्याला ते कळून चुकलं हे सगळं आपलं अंगाशी येते म्हणून, आणि त्यांनी नंतर उडीची उत्तरं दिली आणि फोन देखील बंद केला। तर बघा त्या व्यक्तीचं नाव आहे सागर आहेर असे, ही त्याची फेसबुकवरची प्रोफाईल आहे आणि हा त्याचा फोटो आहे। हा कर्वेनगरला हा व्यक्ती जो आहे, ह्या व्यक्ती इतर भेसळीचं दूध घेतो आणि कर्वेनगरला नेक्टर फार्म नावाने हा जे काय आहे लोक आहेत त्यांना घरोघरी देतो गिर गाईंचं म्हणून, आणि 45 रुपयाला अर्धा लिटर, 1 लिटर 90 रुपयाला अशा पद्धतीने तो विकत आहे। तर याच्यापासून सावधान राहिलं पाहिजे। हा जुन्नरमधला नारायणगाव बसल्या आरवी वगैरे या भागातला आहे हा जो व्यक्ती सागर आहेर, आणि ह्याने इकडं हा सगळा धंदा मांडलेला आहे। तर हे पहा, हे त्याचे फोटो आहेत, तुम्ही बारकाईने पहा। आणि त्याची जर प्रोफाईलचं हे वरचं पेज पाहिलं तर नेक्टर डेअरी फार्म, गिर गाईचे दूध तूप होलसेल व रिटेल दरात मिळेल असे लिहिले। आणि पूर्ण इकडून या, पूर्ण नेक्टर आपलं यशोदा डेअरी आहे का आपल्या इथं? काय यशोदा डेअरी? मी सरकारी कर्मचारी। बरं ठीक आहे, यशोदा डेअरी आहे का? नाही ते कुठे ऐकलं तर मग असा सगळा विषय आहे। तर याची खरं तर चौकशी होणं गरजेचं आहे। माझ्याकडे त्याची नेक्टर फार्म नावाचं जे काय हे आहे त्याचं दुसरं एक फेसबुक पेजवरचं अकाउंट आहे, ते बी मी तुम्हाला दाखवू इच्छितो। हे पहा नेक्टर, एक मिनिट, हां, आता हे नेक्टर डेअरी फार्म नावाचं हे त्याचं हे आहे, इथं त्याचा नंबर दिलेला आहे। पुण्याचा पत्ता आहे हे बघा, नेक्टर डेअरी फार्म, नेक्टर फार्म A2 घी, म्हणजे देशी गाईचं तो हे विकतोय, काय तूप विकतोय। ही सगळ्या जाहिरात वगैरे त्याने केलेले आहे, त्याचे नंबर देखील याच्यामध्ये दिलेले आहेत। आणि पुणेकर याला फसलेले आहेत आणि अक्षरशः 90 रुपये लिटर दराने पुणेकर हे वीज घेत आहेत। याचा अजून एक पाटील नावाचा एक माणूस आहे, तो पाटील देखील उडीची उत्तरं देत होता। तर हे जर आपण पाहिलं तर हे किती मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी होतो। जाहिरातीसुद्धा कशा प्रोफेशनल केलेल्या आहेत तुम्ही जरा पाहू शकता, कशा पद्धतीने लोकांना असं भासवलं जातं का हे देशी दूध आहे, आणि लोक देखील मग हे पाहून
नको आपल्याला जर्सीचं वगैरे चांगलं दूध मिळावं आपल्या मुलांना, हे करून ह्यांच्याकडून हे विष घेत आहेत. तर ह्या व्यक्तीचे फोटो वगैरे हा सगळं हे लक्षात ठेवा पुणेकरांनो. आणि तुम्हाला विनंती आहे का A2 वगैरे काही नसतं आहे. हे ज्या गिर गाया आहेत 2 लिटर 3 लिटरपेक्षा जास्त दूध देत नाही आणि त्यांचा पण सगळा दुधाचा पिरियड असतो आहे. हे आपल्याला गिरगायांचे फोटो किंवा आमच्या इथं दुसऱ्या कोणाच्या इथं जे काही कळप असतील एखाद्याच्या त्याचे फोटो व्हिडिओ दाखवून आपली दिशाभूल करतात आणि आपल्याला हे त्याच्यामध्ये फसवणूक करतात. तर आता आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊया, कारण की मी अनेक लोकांना विचारलं आहे, पाहुणे आलो आहे तरी देखील आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊया का ह्या यशोदा मिल्क नावाची डेअरी खरंच आहे का. तर पाहत राहा शिवाय न्यूज. आंबेगाव तालुक्यातल्या पिंपळगाव गोडे गावामध्ये आपण आहोत ग्रामपंचायतीमध्ये आणि सरपंच सायली ज्ञानेश्वर लाडके आपल्यासोबत आहेत. तर विषय असा झालेला आहे मॅडम की आपल्या गावचा एक पत्ता दिलेला आहे, यशोदा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, सर्वे नंबर 1, पिंपळगाव तर्फे गोडा, तालुका आंबेगाव. आणि या ठिकाणावरून हे नेक्टर फार्म नावाचं गिरगाईचं दूध इथून जातं, पॅक होतं असं म्हटलं जातं आहे. नक्की हे यशोदा मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट ही जी डेअरी वगैरे आहे हे आपल्या गावात आहे का? नाही, अशा प्रकारची कोणती डेअरी आमच्या गावात नाही आहे. परिसरामध्ये पण? परिसरामध्ये पण नाही आहे आमच्या इथे. तर आपण पाहिलं तर सरपंचांनी सांगितलेलं आहे का या नावाची कोणती आणि डेअरी इथं नाही. उपसरपंच देखील आहे लक्ष्मण वागदरे, काय सांगाल? नाही, ह्या प्रकारची ग्रामपंचायतकडनं कोणत्या प्रकारची परवानगी घेतली गेलेली नाही आहे अथवा ह्या प्रकारची कोणती डेअरी ग्रामपंचायत पिंपळगाव घोडे कार्यक्षेत्रामध्ये आढळून येत नाही आहे. बरं, मग आता हे नेक्टर फार्म म्हणून एक हे आहे आणि ते लोकांना सांगतंय का आम्ही देशी दूध आहे, तुम्ही आमच्याकडून घ्या, आम्ही याच्याकडून पिंपळगाव गोड्यामधून हे दूध घेतो, तिथंच पॅक करतो. काय सांगा लोकांना, आव्हान काय करणार? आव्हान असं करणार की ही डेअरी पिंपळगाव घोडे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नसून याबाबतची ग्रामपंचायतला कोणत्या प्रकारची कल्पना नाही. आपण आपल्या स्तरावरनं दूध विकत घ्यायचं अथवा नाही घ्यायचं हे आपल्या स्तरावरनं कळवणे, परंतु ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच नात्याने सांगू इच्छितो की आपण अशा कोणत्याही प्रकारचं दूध आता सध्या घेण्यात येऊ नये. तर हे पाहिलं का या गावामध्ये आपण माहिती ग्रामस्थाकडून घेतली आणि थेट अधिकृत माहिती देखील सरपंच उपसरपंचांनी दिलेली आहे. कशा पद्धतीने चुकीचे पत्ते वगैरे टाकून हे जर्शीचं दूध किंवा भेसळीचं दूधसुद्धा यूज करून ते गिरगाईचं दाखवलं जातं, 90 रुपये लिटरनी शहरातल्या लोकांना विकलं जातं. तर शासनाला विनंती आहे, हे नेक्टर फार्म नावाची ही जी काही कंपनी आहे, कर्वेनगर पत्ता दिला आहे, त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी. शिवाय न्यूज, पिंपळगाव तर्फे गोडे, तालुका आंबेगाव.